अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। मग तर बघा, 31 जुलै बुधवार खरं तर अत्यंत महत्त्वाचा आणि सर्वात मोठा दिवस, कारण आज आहे या आषाढ महिन्यातील शेवटची कामिका एकादशी। मग बघा, अगदी 15 दिवसांपूर्वीच आषाढी एकादशी होऊन गेलेली आहे। प्रत्येकाने या एकादशीच्या दिवशी आपल्या घरामध्ये व्रत केलं असेल, प्रत्येकाने हा दिवस आपल्या घरात मोठ्या उत्साहाने साजरा केला असेल, कारण वर्षातून येणाऱ्या 24 एकादशींपैकी आषाढी एकादशी ही सर्वात महत्त्वाची मानली जाते, सर्वात मोठी मानली जाते। आणि त्यानंतर जी कामिका एकादशी असते ही देखील आषाढच महिन्यामध्ये येते आणि ही देखील तेवढीच महत्त्वाची एकादशी मानली जाते। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आज असणाऱ्या कामिका एकादशीचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे। बघा, कामिका एकादशी जी आहे ती इच्छा प्राप्तीसाठी, आपल्या कामात येत असणारे सतत जे अडथळे आहेत ते दूर करण्यासाठी, घरातील नकारात्मकता जी आहे ती संपवण्यासाठी आणि घरात सकारात्मकता आणण्यासाठी ही एकादशी अत्यंत महत्त्वपूर्ण मानली जाते। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच कामिका एकादशीचा जो उपाय सांगणार आहे, हा उपाय जर तुम्ही सायंकाळी प्रत्येकाने आपल्या घरामध्ये केला, या काही वस्तू जर तुम्ही तुमच्या घरामध्ये जाळल्या, या वस्तूंचा धूर जर तुम्ही तुमच्या घरामध्ये केला, तर त्या वस्तूंसोबत तुमच्या घरातील दरिद्रता घराच्या बाहेर जाईल। घरामध्ये जी वाईट शक्ती किंवा घरामध्ये जी नकारात्मक शक्ती आहे, ही नकारात्मक शक्ती नष्ट होईल आणि घराची बांधखोली होईल। घरात लक्ष्मीची प्राप्ती होईल। भगवान श्री विष्णूंचा अखंड आशीर्वाद तुमच्या घरामध्ये राहील। आजच्या दिवशी जर तुमच्या घरात पॉझिटिव्हिटी आली, घरात जर सकारात्मकता आली, तर अखंड स्वरूपाने ही पॉझिटिव्हिटी तुमच्या घरात टिकून राहील। बघा, एकादशीचं जे व्रत आहे ते भगवान श्री हरी विष्णूंसाठी समर्पित आहे आणि ज्या घरात भगवान श्री विष्णूंची सेवा केली जाते त्या घरातील माता लक्ष्मी ही नेहमी स्थिर असते। आता आपल्याला सायंकाळी म्हणजे 5च्या पुढे रात्री 9च्या आत कधीही ही सेवा किंवा हा उपाय जो आहे तो करता येणार आहे। याच्यासाठी एक तुम्हाला मातीची पणती किंवा मातीचं भांड घ्या, ज्यात नेहमीच तुम्ही कापूर जाळता असं तुमच्याकडे जे भांड असेल ते तुम्ही घेतलं तरीही चालेल। सगळ्यात पहिले या भांड्यामध्ये तुम्हाला 2 ते 4 कापराच्या वड्या घालायच्या आहेत। याच्यावरती एक चिमूटभर तुम्हाला पिवळी मोहरी घालायची आहे। पिवळी मोहरी नसेल, तुम्ही काळी मोहरी घातली तरीही चालेल। काळी किंवा पिवळी मोहरी ही नकारात्मकता संपवण्यासाठी, आपल्या घरात असणाऱ्या वाईट शक्तींचा नाश करण्यासाठी अत्यंत प्रभावी असते आणि एकादशी तिथीला जर ही पिवळी किंवा काळी मोहरी जर तुम्ही घरामध्ये जाळली तर ती लाखो पटीने आपल्याला लाभ देते। म्हणून अगदी एक चिमूटभर पिवळी किंवा काळी मोहरी त्यावरती तुम्हाला घालायची आहे। यानंतर तुम्हाला गाईच्या शेणाची गोळी, एक छोटासा तुकडा घ्या, असेल तर घ्या, नसेल तर ठीक आहे, पण ज्यांच्याकडे आहे त्यांनी गाईच्या शेणाची एक गोळी तुम्हाला त्याच्यामध्ये घालायची आहे। यानंतर तुम्हाला याच्यावरती 2 अख्ख्या लवंगा घालायच्या आहेत। त्यानंतर 5 अख्ख्या काळ्या मिरी घालायच्या आहेत। जे घरामध्ये तूप असेल, गाईचं किंवा म्हशीचं कुठलंही चालेल, तर अर्धा चमचाभर तूप याच्यावरती तुम्हाला घालायचं आहे। ठीक आहे, ह्या सगळ्या वस्तू घातल्या की त्याच्यावरती पुन्हा 2 ते 4 कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत। आता ही सगळी गोष्ट जी आहे, म्हणजे सगळं जे आहे हे व्यवस्थित करून ठेवायचं। भांड्यामध्ये सगळ्या गोष्टी ज्या सांगितलेल्या त्या करायच्या आणि ते भांडं थोडंसं बाजूला ठेवून द्यायचं आणि त्याच्यानंतर 7 अख्ख्या तमालपत्र घ्यायच्या, ज्याला आपण तेजपत्ता असं म्हणतो। 7 अख्ख्या व्यवस्थित असणाऱ्या तमालपत्र घ्यायच्या। त्या प्रत्येक तमालपत्रावरती तुम्हाला तुमची इच्छा लिहायची आहे। बघाच, कामिका एकादशी आहे। कामिका एकादशी ही इच्छापूर्तीसाठी, इच्छा प्राप्तीसाठी विशेष महत्त्वाची आहे। म्हणून तुम्हाला या 7ही तमालपत्रांवरती तुमची इच्छा लिहायची आहे। इच्छा एकच लिहायची आहे, वेगवेगळी इच्छा नाही लिहायची। ठीक आहे, 7ही तमालपत्रावरती तुम्ही इच्छा लिहिली। आता इच्छा कशाने लिहायची, तर ब्ल्यू रंगाच्या पेनाने लिहिली, लाल रंगाच्या पेनाने लिहिली तरीही चालेल, ग्लिटरवाला किंवा स्केच पेन असेल त्याने लिहिली तरी चालेल। काळा पेन सोडून कुठल्याही पेनाने तुम्ही त्या तमालपत्रावरती तुमची इच्छा लिहा। आता या भांड्यामध्ये तुम्ही जे सगळं गोळा करून ठेवलेलं आहे, वरती कापूर घातलेला आहे, ते प्रज्वलित करायचं।
हा सगळा उपाय देवघराच्या समोर बसून करायचा। आपलं जे देवघर आहे या देवघराच्या समोर बसायचं आसन घालून आणि भांड जे आहे ते तिथे ठेवायचं। भांड जसं भांड्यात घातलेल्या ज्या सगळ्या वस्तू आहेत ह्या जशा पेटायला लागतील, जशा ह्या वस्तू तडतडायला लागतील तसं एक एक तमालपत्र त्याच्यात सोडायचं आहे। इच्छा लिहिलेलं एक एक तमालपत्र सोडायचं आहे। सोडत असताना तुम्हाला ते पूर्ण चित्र डोळ्यासमोर आणायचं आहे की माझी ही इच्छा जी आहे ही 100% पूर्ण झालेली आहे। आता समजा मी नोकरीसाठी हा उपाय करत आहे तर त्या तमालपत्रावरती मी नोकरी असं लिहिलेलं आहे। मग हे तमालपत्र जे आहे ते तुम्हाला त्या अग्नीमध्ये सोडत असताना, ते जे जळत आहे त्यात सोडत असताना तुम्हाला पूर्ण चित्र डोळ्यासमोर आणायचे की मला खूप चांगली नोकरी लागलेली आहे आणि तिथला म्हणजे तिथली जी लोक आहेत तीही छान आहेत, वातावरण छान आहे, पगार चांगला आहे, सगळं माझ्या मनासारखं आहे असं पूर्ण हॅपी फेस म्हणजे हसत मुखाने तुम्हाला ते चित्र डोळ्यासमोर आणायचे आणि ते तमालपत्र त्यात सोडायचे। पुन्हा दुसरं तमालपत्र घ्यायचं, पुन्हा इच्छा व्यक्त करायची, पुन्हा ते तमालपत्र त्याच्यामध्ये सोडायचं, पुन्हा एक पॉझिटिव्ह अफर्मेशन देऊन जी इच्छा असेल ती पॉझिटिव्हिटीने व्यक्त करायची। अशा 7च्या 7 तमालपत्र तुम्हाला त्याच्यामध्ये एक एक करत सोडायचे आहेत। कापूर जर विझत आला तर पुन्हा त्याच्यामध्ये एक्स्ट्रा कापूर घाला। संपूर्ण तमालपत्र आणि त्यात घातलेल्या सगळ्या वस्तू जळेपर्यंत तुम्हाला ते जे आहे ते पेटतच ठेवायचे, कापूर पेटताच ठेवायचे आहे। 7ही तमालपत्र पूर्ण पेटून झाले, पूर्ण त्याची राख झाली, पूर्ण त्यामध्ये घातलेल्या वस्तूंची राख झाली की त्यानंतर हे भांड उचलायचं, थोडं थंड होऊ द्या। त्यानंतर हे भांड उचलायचं, घराच्या बाहेर जायचं आणि घराच्या बाहेर जाऊन उत्तर दिशेला किंवा एखादं झाड असेल तर त्या झाडाखाली टाकून द्यायचं। तुळस सोडून कुठल्याही झाडाखाली तुम्ही याची विभूती टाकली तरीही चालेल आणि त्यानंतर मग घरामध्ये यायचं। बघा या उपायाने तुमच्या घरातील सगळी नकारात्मक शक्ती घराच्या बाहेर जाईल, कारण त्यामध्ये ज्या वस्तू तुम्हाला सांगितलेल्या आहेत, तूप असेल, लवंग असेल, काळी मिरी असेल किंवा मोहरी असेल, गाईच्या शेणाची गोवरी असेल, ह्या सगळ्या वस्तू आपल्या घरात सात्विकता आणणाऱ्या आहेत। ह्या सगळ्या वस्तू घरातील नकारात्मकता संपवणाऱ्या आहेत। घराला कुणाची नजर लागलेली असेल, कुणाची बाधा लागलेली असेल, कुणाची हाय स्ट्राप लागलेला असेल, जे काही असेल ह्या सगळ्यातून निवारण करणाऱ्या ह्या गोष्टी आहेत। जेव्हा तुम्ही ह्या प्रज्वलित घरामध्ये कराल त्या क्षणात तुमच्या घरामध्ये कानाकोपऱ्यात असणारी जी नकारात्मक शक्ती आहे त्यात खेचली जाईल आणि जेव्हा ही अग्नी प्रज्वलित होईल तेव्हा सगळं त्यात जळून खाक होईल। जेव्हा तमालपत्रावरती इच्छा लिहून आज कामिका एकादशी म्हणजे इच्छापूर्ती एकादशीच्या दिवशी तुम्ही एक एक तमालपत्र त्याच्यामध्ये सोडाल तेव्हा लक्षात घ्या त्या क्षणात तुमची जी इच्छा आहे ती युनिव्हर्सपर्यंत, ब्रह्मांडापर्यंत, आपल्या भगवान श्री विष्णूंपर्यंत पोहोचली जाईल, कारण आजचा दिवस हा भगवान श्री विष्णूंची सेवा करण्यासाठी खास आहे। जेव्हा एक एक तमालपत्र त्यात सोडाल आणि पॉझिटिव्ह अफर्मेशन द्याल, बघा तमालपत्राची जी रेमेडीज आहे लॉ ऑफ अट्रॅक्शनमध्येही अत्यंत प्रभावी मांडलेली आहे आणि त्याचबरोबर इच्छापूर्तीसाठी ती विशेष महत्त्वाची मांडली आहे। खरं तर लॉ ऑफ अट्रॅक्शनमध्ये असेल किंवा बाकी कुठल्याही शास्त्रामध्ये जर तुम्ही बघितलं तर तमालपत्रावरती तुम्ही कुठली इच्छा लिहिलेली आहे आणि त्याच्या जर काही रेमेडीज तुम्ही केलेल्या आहेत तर त्याचा 100% आपल्याला लाभ होत असतो। जेव्हा या तमालपत्रावरती इच्छा लिहून पॉझिटिव्ह अफर्मेशन देऊन तुम्ही त्या क्षणात ते तमालपत्र जेव्हा त्यामध्ये जाळाल ना त्या क्षणात तुमची जी इच्छा आहे किंवा तुमचं जे अडलेलं काम असेल हे मार्गी लागायला सुरुवात होईल। एखादी इच्छा वर्षात पूर्ण होणार होती, 4 महिन्यात होणार होती, तर या उपायाने ती नक्कीच 1 महिन्याच्या आत तरी पूर्ण होईल। अत्यंत साधा सोपा उपाय आहे। एकादशीचा हा खास उपाय आहे, आवर्जून करा। आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करा।